महाराष्ट्र करा कष्ट आणि राहा मस्त. सो आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या स्वागत आहे. सॉरी. मग रिसेंटली आज माझा होता 3रा पेपर. सो रिसेंटली इकडं म्हटलं इकडे जायच्या आधी, कारण की घरून मी चहा पिऊन सनी आम्ही नाही निघालेलो. सकाळचे 9 वाजत होते. मग आता तर आम्हाला प्रॉपर लोकेशन ऑब्व्हियसली माहिती आहे. मग इथं आम्ही चहा एन्जॉय करायला घेतली, पण तेवढ्यात लागली शिवांश दादाला भूक. मग त्याला आवडते चहा बिस्किट. इथं त्याला घेतली चहा बिस्किट. आणि त्याला रिसेंटली इकडे चारतांनी मला तर खूप संकट उभं राहिलेलं, कारण की ऑलमोस्ट माझी पॅन्ट आहे आणि माझी ओढणी जी आहे ती ऑलमोस्ट वाईट आहे, कारण की खूप घाबरून घाबरून मी त्याला कसं तरी चारलं. ते माझ्या जीवालाच माहिती. मग रिसेंटली इथंही ना कसं कधी कधी ना असं होऊन जातं की बाळाच्या सगळ्या गोष्टी केअर करणं गरजेचं असतं. मम्मी म्हणून 5 लिटरचा छोटासा जार ही घेतला होता सोबत, कारण की कधीपर्यंत बिस्लेरी वापरत बसायचं, कारण की आम्हाला ऑब्व्हियसली संध्याकाळ होऊन जाते घरी जायला. आता सकाळचे 9 वाजता निघालो आहे, तर रात्रीचे संध्याकाळचे 4-5 वाजून जातात घरी जायला. म्हणून सगळ्या गोष्टी केअर कराव्या लागतात ह्या बाळामुळं. मग रिसेंटली इथं तेच त्याला चारत होती मी. पण मोमेंटमध्ये नाही, एकदम मी स्माईल फनी मोमेंटमध्ये नाही, रागात, कारण की इकडं मला चहा प्यायची तलप लागली होती आणि इकडे याची भूकही वाढली होती म्हणून. मग इथे ह्याला बिस्किट वगैरे चारून घेतलं. बाय द वे, तुम्ही काय काय केअर करतात बाळाचं, काय काय सोबत घेण्याचं प्रिफर करतात, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी तर एवढं ऑलमोस्ट पाणी घरचं घरगुतीच त्याच्यासाठी पर्सनली, आणि बाकी काय त्याला चहा बिस्किट म्हणून आवडते, म्हणून नुसती चहा बिस्किट म्हणून. आणि बाकीची खिचडी मी घेतली होती का याच्यामध्ये, तेच बस मूग डाळाची. आणि रिसेंटली मग इथं जेव्हा जायला निघालो, मग तिथं चहा पिलेली, घरून काय खाल्लेलं नाही. मग मी रिटर्न यांना भूक तर लागली होती, मग त्यांनी पोहे घेतले, कांदा पोहे, आणि मी चहा घेतलं. मग मी पेपर देऊन सनी जशी मी रिटर्न आली, तर बघा शिवांचा रिॲक्शन, कारण की मध्ये फोन अलाउड नाही आहे म्हणून फोन काही घेऊन गेली नाही मी. मग बघा बाय बाय केलं. आणि हे बघा इतका मोठा किल्ला बघून तर मी तर खूप एक्सायटेड झाली. याला मी लगातार 3 वेळा बघितला, पण आज म्हटलं नक्कीला शूट करूनच घ्यावं. मध्ये लागली रस्त्यात भूक, मग घेतली पनीरची भाजी, मसाला पनीर. मग हॉटेल साई दीपला केला बाय बाय. मग रिसेंटली इथं जायला निघालो घरी. घरी जाताना ऑब्व्हियसली विचार तर खूप राहतात की कामं पडलेली. मी रिसेंटली खूप सारे घरी आल्यावर कामं आटपली, कारण की आळसपणा करत बसली तर खूप आळसपणा येतो अंगात. मग रिसेंटली इकडे जेव्हा निघालो, सो असाच काय डे गेला आपला, कसा गेला, बाय.